है इसके पीछे कौन हो सकता है? कल शाम को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले के नजीक जो संविधान किताब रखी है उसकी कांच एक आदमी ने तोड़ दी है। उसके बाद वहाँ रास्ता रोक हो गया। तो कल मैं खुद मौके पे गया और लोगों को समझाया और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले को मैंने हार अर्पण किया। तो कल सब शांत था, लेकिन आज सुबह से पूरा जिले में तोड़फोड़ और झाड़फोड़ शुरू हो गई। रोड पे काफी लोग आ गए और उसका जो मेन आरोपी है उसको हमने कल ही अरेस्ट किया है। उसके ऊपर गुनाह भी दाखिल हो गया और ये सब बातचीत हमने डायलॉग उनके जो समाज के नेता हैं उनके साथ हमने सब किया है। फिर भी उसके बावजूद आज जगह जगह टायर जलाए गए कुछ। सर, इसके अंदर पुलिस कम गिरी ऐसा आपको नहीं लगता है? नहीं, एट अ टाइम एक ही बार पूरे जिले में, पूरे परभणी शहर में अलग अलग जगह पे एट अ टाइम हो गया। इसके लिए आपका कहना बराबर है कि पुलिस फोर्स कंपेरेटिवली थोड़ा सा कम था, क्योंकि सब जगह एट अ टाइम होने की वजह से हुआ है। लेकिन अभी आईजी साहब खुद आए हैं, एसआरपी भी पहुंच रही है, तो अभी सिचुएशन नॉर्मलाइज हो जाएगी। आप क्या संदेश दीजिए? हमने इसके बारे में जो कलम 144 है जो जमाबंदी का है, जो नया एक्ट है 163 सेक्शन के हिसाब से जमाबंदी का एक्ट हमने लगाया है, उस हिसाब से कार्रवाई शुरू है। मैं सब आवाम सब लोगों को एक विनती करता हूँ कि आप कायदा सुव्यवस्था बनाए रखें और किसी भी की भावनाओं को ठेस ना पहुंचे, ऐसा कोई वक्तव्य ना करे और शांतता बनाए रखे। इतना आपके माध्यम से मैं अपील करता हूँ। काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे प्रिएम्बल होतं त्याच्यावरची काच फोडल्यावरून काहीशी तणावाची परिस्थिती तयार झालेली होती। त्या संदर्भामध्ये कालच संबंधित जो आरोपी आहे त्यालाही गुन्हा नोंद करून त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली होती। आज निषेध म्हणून या ठिकाणी काही तालुक्यामध्ये आणि परभणी शहरामध्ये बंदचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आंदोलनकर्त्यांना बंदनंतर निवेदन द्यायचं होतं। निवेदनासाठी जाताना मार्केटमधून काही जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी दुकानाचे बोर्ड्स, त्याच्यानंतर CCTV कॅमेरे हे टार्गेट करून त्यांना नुकसान करण्याचा, पोहोचवण्याचा प्रयत्न केला। काही ठिकाणी वाहनांचे टायर देखील जाळण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील काही महिला आणि पुरुष घुसले, त्या ठिकाणी देखील काही कार्यालयामध्ये टेबल खुर्च्यांची त्यांनी मोडतोड केली। या संपूर्ण प्रकारानंतर आता हे सगळे जे लोक आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढण्यात आलेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर देखील आता लोक नाहीत। आमची सर्वत्र पेट्रोलिंग सुरू आहे आणि कुठेही काही अनुचित प्रकार यानंतर घडू नये या दृष्टिकोनातून आमच्या उपाययोजना आहेत। सर, परभणी जिल्ह्यामध्ये जो काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, बाहेरून काही पोलिसांची कुमक मागवल्याची माहिती मिळत आहे, किती कंपनी बोलण्यात आलेल्या आहेत? नाही, आमच्याकडे सफिशियंट मनुष्यबळ आहे। आज सकाळपासूनच शहरातलं सगळंच मनुष्यबळ, आमचं हेडक्वार्टरचं मनुष्यबळ हे पूर्णत्वाने पोलीस अधीक्षक यांनी या ठिकाणी लावलेलं होतं। आता देखील SRPFची मदत आम्ही मागितलेली आहे। थोड्याच वेळात SRP देखील येते, परंतु आम्हाला त्याची आवश्यकता पडणार नाही। आमच्याकडे सफिशियंट मॅनपॉवर आहे आणि उपलब्ध मनुष्यबळातून आम्ही हा सगळा प्रकार व्यवस्थितपणे हाताळतो। सर, काल रात्री हा प्रकार झाल्याच्या नंतर पोलीस आणि प्रशासनाने आंदोलकांशी बोलले होते आणि एकूण वातावरण निवळल्याचं दिसत होतं, परंतु आज सकाळी अचानकच हा प्रकार सुरुवात झाला। हा असं म्हणजे बरोबर, काल जो प्रकार घडला त्याच्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक यांनी संध्याकाळच्या वेळेला शांतता बैठकीचं आयोजन देखील केलेलं होतं। आजचे जे काही संयोजक आहेत त्यांनाही त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं होतं। सगळी चर्चा व्यवस्थित झालेली होती आणि फक्त आम्ही निवेदन देऊन त्या ठिकाणाहून डिस्पर्स होऊ अशा प्रकारे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असताना आज आंदोलनासाठी किंवा निवेदन देण्यासाठी येतानाच हा प्रकार घडलेला आहे। माझी आता ह्या निमित्ताने सर्व परभणीवासियांना आणि सगळ्याच जनतेला हे आव्हान राहणार आहे की जो काही प्रकार काल घडला त्या संदर्भामध्ये रीतसर गुन्ह्याची नोंद झालेली आहे। त्याच्यामधला आरोपी कालच अटक झालेला आहे। आता एवढा सगळा कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अशा प्रकारे प्रशासनाला धारेवर धरणं किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं हे योग्य नाही आणि म्हणून
मी सर्व आंदोलनकर्त्यांना या निमित्ताने आवाहन करतो की त्यांनी कुठलंही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण न करता आपापल्या घरी जावं आणि या ठिकाणची जी शांतता सुव्यवस्था आहे ती अबाधित ठेवावी. काल दिनांक 10 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान बुकाला काही लोकांनी त्यावरील काच फोडली आणि या अनुषंगाने सर्व समाज बांधवांच्या भावना दुखवल्या. त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. त्या ठिकाणी मी स्वतः व पोलीस अधीक्षक आम्ही जाऊन सर्व समाजाचं त्याबद्दल समाजाला आवाहन केलं की आपण शांतता प्रस्थापित करावी. आज रोजी देखील काही ठिकाणी दगडफेक झाली, काही ठिकाणी रस्ता रोको झालेला आहे. तरी पुरेसा पोलीस बंदोबस्त आपला उपलब्ध आहे. या अनुषंगाने संबंधित जो आरोपी आहे त्याला आपण अटक केलेली आहे. गुन्हा देखील दाखल झालेला आहे. आज जी काही निवेदने माझ्याकडे वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आहे की जो काही आरोपी अटक केलेला आहे त्याला कठोर शासन व्हावं आणि त्याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड कोणी व्यक्ती संस्था असेल त्यावरती देखील कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी संघटनांनी केलेली आहे. त्याचबरोबर पुतळ्याला 24 तास संरक्षण मिळावं, त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करावं अशी मागणी आपल्याला प्राप्त झालेली आहे. संपूर्ण पोलीस बंदोबस्त आता रस्त्यावरती आहे. SRPFची पण टीम लवकरच आपल्याला प्राप्त होत आहेत. वरिष्ठांना आपण अहवाल दिलेला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मात्र मी सर्व समाज बांधवांना, परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण कुठल्याही अफवावरती विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्था कायम राहील यासाठी आपण स्वतः व आपले जे काही तरुण मुलं आहेत त्यांना देखील आपण सूचना द्यावी आणि या परिस्थितीमध्ये जिल्ह्यात शांतता राहील यासाठी दक्ष राहावे अशा स्वरूपाचं नम्र आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो. या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी जाळपोळ दगडफेक झालेली असल्यामुळे काही गाड्यांची नासधूस केलेली असल्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या अहवालाच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यामध्ये आपण जमावबंदीचे आदेश कलम 144 नवीन कलम 163 प्रमाणे लागू केलेले आहेत. तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या आदेशाचं पालन करावं व जमावबंदी टाळावी.